रत्नागिरी राजापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजापूर म्हणून जे जुनं गाव आहे, म्हणजे छत्रपतींच्या काळापासून त्याचा ऐतिहासिक त्याला महत्व आहे. अशा राजापूर जवळ धूतपापेश्वर म्हणून एक डोंगरावर शिवलिंग आहे. जवळजवळ 8व्या 9व्या शतकातलं ते आहे. आणि धूतपापेश्वर म्हणजे पाप जिथे धुतले जातात असं ते शिवलिंग, असे ते म्हणलं जातं. आत्ताच मी ह्या देवळीत जाऊन आलो. अप्रतिम अशा पद्धतीचं, म्हणजे ऑब्व्हियसली पेशव्यांनी जी काही जीर्णोद्धार केला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात, पेशव्यांचंच तिथं योगदान आहे. त्याचा जीर्णोद्धार पेशव्यांनीच केला. आणि पेशवेकालीन तिथे सगळी जी जी वास्तू आहे. आणि जवळजवळ बघा आता 9व्या शतकात म्हणजे 1000 वर्ष तर नक्कीच झाली. खूप अप्रतिम असं ते ठिकाण, भगवान महादेवाचं, देवादिदेव महादेव. आणि तिथे सुद्धा युक्तिवादच्या श्रोत्यांनी कधी गेला तर राजापूरच्या जवळ तर आवर्जून जा. खूप चांगल्या पद्धतीचे व्हायब्रेशन तुम्हाला तिथे मिळतील. आणि मागेच दत्ताचं पण मंदिर आहे. म्हणजे असं म्हणतात की तिथे दत्त महाराज दुपारी 12 वाजता भस्म स्नानासाठी येतात. ते खरंच वाटतं, कारण तिथं ऑब्व्हियसली कोकण म्हणलं की निसर्ग, त्या निसर्ग संपदेनं नटलेला तो प्रदेश आणि ती देवभूमीच आहे. पण धूतपापेश्वर त्यातल्या त्यात आपल्या युक्तिवादच्या श्रोत्यांनी कधी गेलात राजापूरजवळ तर आवर्जून धूतपापेश्वरला तुम्ही भेट द्या. अत्यंत जागृत अशा पद्धतीचं हे स्वयंभू असं शिवलिंग आहे. आणि तिथे धबधबा पण आहे. म्हणजे पावसाळ्यात गेलात तर धबधब्याचंही विलोभनीय तुम्हाला दर्शन घडतं. आणि निसर्ग राजापूर फार छान अप्रतिम अशा पद्धतीचा आहे. तर जरूर भेट द्या. धन्यवाद.